दुसरे व्यवसाय, अजून दुसऱ्या कुठल्या तरी कामावरती जावं लागतं. हालाकीच्या अतिशय काळामध्ये शिक्षकांना दिवस काढावे लागतात. गव्हर्नमेंट येतं आणि फक्त आश्वासन देऊन हातामध्ये कागदाचा GR टेकवून गव्हर्नमेंट बाजूला होतं. त्या निर्णयाची अंमलबजावणी होते. आताही आलेल्या सरकारने 14 ऑक्टोबर 2024च्या निर्णयानुसार GR काढला. टप्पावाढीचा त्यामध्ये निर्णय होता, परंतु त्या टप्पावाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी आतापर्यंत 8 महिने झाले, परंतु झालेली नाही. माझी या गव्हर्नमेंटला, या शासनाला, देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हा शिक्षकांची ही हालाकीची परिस्थिती समजून घ्यावी. सर्व शिक्षकांना न्याय द्यावा. आमच्या हक्काचं अनुदान आम्हाला मिळावं. आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी या देशाला, या राष्ट्राला, या महाराष्ट्राला घडवण्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडत आहोत. इथूनही पुढे पार पाडणार आहोत. समर्थपणे या गव्हर्नमेंटने आम्हाला हात द्यावा, सहकार्य करावं, एवढी एकच माझी कळकळीची मागणी या सरकारकडे आहे. सरकारने लाडक्या बहिणी जशा इतर खुश केल्या, तशा ह्या लाडक्या बहिणी पण तुमच्याच आहेत. आम्ही तुमच्याच बहिणी आहोत. लक्षात घ्यावं आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मी विनंती करते. 100% अनुदान आणि यापुढे 100% अनुदान आम्हाला मिळालंच पाहिजे. आमच्या GRची अंमलबजावणी झालीच पाहिजे. जो निधी उपलब्ध केलेला नाही तो निधी आम्हाला उपलब्ध करून दिलाच पाहिजे अशी आमची सर्व शिक्षकांची आज मागणी आहे. तोपर्यंत घोषणा द्यावा ना. चलून आत्महत्या करताय. आजची परिस्थिती, आमची शाळा जी आहे ती आम्हाला अगोदर आता 40%वर आहोत. आम्ही त्रुटीमध्ये आहोत. प्रत्येक वेळा आम्हाला त्रुटीचं सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये त्रुटी पूर्ण करून द्या आणि तुम्हाला अनुदान मिळणार आहे लगेच. आता झाले 4-5 वर्ष आम्हाला काहीच नाही. आजची परिस्थिती एवढी वाईट आहे की घर कसं चालवावं हे सुद्धा कळत नाही. शाळाच करून घरामध्ये घराचं सगळं हे करायचं, लेकरं बाळांना सांभाळायचं म्हटल्यानंतर सगळं सरकारला जर लाडकी बहीण फ्री आहे आणि आम्ही काय कोणते आहेत, आम्ही सावत्र बहिणी आहोत का त्यांच्या. मग सरकारला एक विनंती करते मी की जर तुम्हाला पोटभर आम्हाला जेवण द्यायचं नसेल तर आम्हाला सरळ सरळ आत्महत्या करण्याचा त्यांनी हे द्यावा, निर्णय द्यावा. एक अजून एखादं युवराळे घ्या. तोपर्यंत घोषणा द्या. हो सांगा लोकांना. छत्रपती संभाजीनगरचे सगळे शिक्षकांना पुन्हा एकदा इथं विनंती करण्यात येते की ताबडतोब तुम्ही या ठिकाणी DYD उपसंचालक कार्यालय भडकल गेट इथं यावे. कारण जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय होणार नाही. जो दिलेला आहे ते त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये आपण त्याला चॉकलेट म्हणतो त्या पद्धतीचं आहे. लवकरात लवकर या ठिकाणी यावे. 60% अनुदानाची शपथ आहे तुम्हाला जर घोषणा नाही केली तर. आमदार आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, अजित दादा, दादा भुसे, दादा भुसे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे. हा घ्या.
ज्या माणसानं काम करतं त्यांच्या विरोधात कशाला बसतो? चालू आहे का? इथं इथं उभं राहा, बसा खाली. इकडे मी ते आव्हान करतो. एक 2 मिनिटं. नमस्कार, मी राजेश कुराळे. मी गणित विषय शिक्षक आहे. 2002ला माझं BEd झालेलं आहे. तेव्हापासून जे आहे सगळं मी विनोदानीत आहे. पगार वगैरे सगळे मुलं वगैरे विचारतात, मुली विचारतात तुझा पगार 100% झाला का. गणित विषय असल्यामुळं कसं तरी मी जे आहे बाहेर उपजीविका म्हणजे ट्युशन घेऊन उपजीविका चालवतो. तब्येत सांगा तुम्ही. माझं जे आहे 2012ला ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे माझी जी आहे CID प्रेस झाली आहे. तरी मी दररोज नियमित शाळेत जातो, व्यवस्थित माझं अध्यापनाचं कार्य करतो. मात्र जे आहे सगळे नातेवाईक वगैरे सगळे विचारतात तुमचं 100% झालं का, 50 वय तुमचं पार झालं, कधी तुमचं 100% अनुदान होणार. त्यामुळे जे आहे माझे नोकरीचेही काही वर्षच राहिलेले आहेत. मात्र जे आहे या शासनाचा जर विचार केला तर असं वाटतं की माझ्या रिटायरमेंटपर्यंत काही 100% अनुदान येणार नाही. आणि यांचं जे आहे अजितदादा जे आहे मला असं वाटतं की याला जे विलन जो आहे ते अजितदादा पवार हेच आहेत आणि हेच जे आहे सगळे या प्रश्नाला थोडा घालतात असं माझं वैयक्तिक मत आहे. एवढं बोलून राजेश कुराळे, जानेगाव, तालुका गंगापूर. माझ्याकडे बोलताना तुला शुभर लागला. काय सांगाल सर, अधिवेशन काळामध्ये आपण 31ऱ्यांदा आपलं आंदोलन आहे तरी शासनाला जाग येईना, शिक्षक आत्महत्या करते. काय वाटतं आपल्याला, आपला जो टप्प्याने वाढ आहे आपल्याला मिळणार? खरं तर गेल्या 15 ते 20 दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे. त्याच्यातच मागच्या 5-6 दिवसापूर्वी परळीचे आमचे धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली. आणि हा विषय आयरणीवर हा विषय आल्या गेल्या याच्यामध्ये आजच्या कंडिशनमध्ये शासनाला आमची नम्र विनंती आहे. आणि त्याच्यात आमचे लाडक्या अगोदरचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना नम्र विनंती आहे की हा एकमेव माणूस असा आहे की ज्यांना शिक्षकांच्या प्रती अतिशय मनापासून सहानुभूती आहे. आणि आमच्या प्रती अतिशय असहानुभूतीपूर्वक आणि अतिशय निंदनीय अशा प्रकारचं आमच्यासोबत व्यवहार करत आहे. याचा आम्हाला कुठंतरी वाईट वाटायला लागलेलं आहे. कारण स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे अजितदादा हे शिक्षणाला इतकं खालच्या दर्जाचं स्थान देतात की त्यांचे बरेचसे आमदार आणि मंत्री शिक्षकांप्रती अतिशय तुच्छतेनं त्यांच्याकडे पाहतात. ही बाब अजितदादांना समजून घेतली पाहिजे. जसं आमच्या महिला भगिनीनं सांगितलं की लाडक्या बहिणी या तुमच्या जशा महत्त्वाच्या आहेत, त्यांना जसं 32,000-36,000 कोटीचं बजेट तुम्ही सँक्शन करता, आणि आमच्यासाठी तर फक्त 1100 कोटीचं बजेट लागणार आहे. आणि त्याच्यात आता तर ते बजेटही देणं गरजेचं नाही. आमच्याकडे बजेट ऑलरेडी तुम्ही ज्या हेडला बजेट दिलेलं आहे त्या हेडमधून थोडं काढून हे शिक्षण विभागातल्याच बाजूला वर्ग करायचा आहे. एवढी आमची त्यांना विनंती आहे. तरी त्यांनी हा प्रश्न तातडीनं येत्या मंत्रिमंडळ बैठकीत बोलल्याप्रमाणे निकाली काढावा अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. त्याची लिंक तुम्हाला दररोज टाकतो खाली मुंडका वर पाय.